नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्ष. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि नवीन वर्षाची सुरुवात छान व्हावी यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत कोरियातील मंदिरामध्ये. तर हे इस्कॉन टेम्पल आहे श्रीकृष्णांचं. तर विदाऊट वेस्टिंग टाईम चला तुम्हाला पण इथलं मंदिर मी दाखवते. तर कोरियातील हे एकमेव मंदिर आहे, तर आपण तिथे चाललेलो आहोत. खूप सुंदर मंदिर आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चला तर जाऊया आपण मंदिरात. तर फायनली आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आजचं वातावरण म्हणाल तर खूप सुंदर असं आहे. जास्त थंडी नाही आहे आणि हा जो स्नो आहे तो ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वी होऊन गेला होता, त्यामुळे तो असा साठलेला आहे. तर थंडी म्हणाल तर 5 ते 6 डिग्री टेम्परेचर होतं नॉर्मल. तर आज खूप छान वाटतंय वेदर देखील आणि खूप मस्त वाटतंय. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि हे अशा पद्धतीने मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता की अशी एंट्रन्स आहे या मंदिराची. आणि मंदिरात आम्ही आत जेव्हा गेलो तेव्हा तिथे भजन चालू होतं, बिकॉज न्यू इयरमुळे बरेचसे लोक आलेले होते आणि सगळ्यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली. आणि हे आतून तुम्ही मंदिर पाहू शकता की किती सुंदर हे मंदिर आहे. आणि जेव्हा मी राधाकृष्णांची मूर्ती पाहिली तेव्हा तर मन पूर्णपणे प्रसन्न होऊन गेला आणि नवीन दिवसाची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली असं खरंच मला मनापासून वाटलं. तर तुम्ही पहा किती सुंदर मंदिर आहे हे. आणि पहिल्यांदा आम्ही या मंदिरात आलो तर खरंच खूप छान आणि खूप समाधान वाटलं ॲक्च्युली येऊन. त्यानंतर छान अशी आरती सुरू झाली आणि आरती चालू असताना देखील खूप छान वाटत होतं. आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आला आणि खूप छान प्रसाद होता, खूप रुचकर होता. आणि फायनली आता घरी जायची वेळ झालेली आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.